ही कथा आहे एका अशा माणसाची जो गावात राजकीयदृष्ट्या ओळखलेला, लोकांच्या मदतीस धावून जाणारा कार्यकर्ता होता. रांगोळी गावात लखन अण्णाप्पा बेनाडे या नावाचा एक माणूस जन्मला, मोठा झाला आणि एका दिवसात कायमचाच हरवून गेला. 10 जुलै 2025चा तो दिवस. गावात ढगाळ वातावरण होतं, मात्र कोणीच कल्पनाही केली नव्हती की हे वातावरण एका दुःखद घटनेचं सावट घेऊन आलं आहे. त्या दिवशी सकाळी लखन नेहमीप्रमाणे उठला, मोबाईल पाहिला आणि एक फोन कॉल केला. हा कॉल त्यानं त्या स्त्रीला केला जिनं काही काळ त्याच्या आयुष्याचा भाग म्हणून त्याच्यासोबत त्याच्याच घरात ती राहिली होती, जी त्याची बायको आहे असेही तो लोकांना सांगत. ती म्हणजे लक्ष्मी. ही लक्ष्मी एक अशी वेळ होती जेव्हा तिच्या मदतीला लखन धावून गेला होता. तिच्या नवऱ्याला विशाल घस्ते याला 2 वर्षांपूर्वी एका गुन्ह्यात अटक झाली होती. तो तुरुंगात होता आणि तेव्हा लक्ष्मीनं बचत गटाच्या कर्जासाठी लखनकडे मदत मागितली होती. लखनने मदत तर केली, पण त्याच्या मदतीमागे काही निस्वार्थपणा नव्हता. त्यानं तिचा गैरफायदा घेतला, तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले, तिला मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली, तिचे खाजगी व्हिडिओ काढले आणि तिला ब्लॅकमेल करू लागला. नवरा जेलमध्ये असल्यामुळे लक्ष्मी काही काळ लखनसोबतच राहिली, कारण समाजाच्या नजरा टाळण्यासाठी तिलाही दुसरा मार्ग नव्हता. पण जेव्हा नवरा विशाल जेलमधून सुटून घरी आला तेव्हा लक्ष्मीनं सर्व काही सोडून वेगळं वास्तव्य सुरू केलं. तिला लखनचं घर सोडून नवरा विशालकडे ती गेली आणि नवऱ्यासोबत राहू लागली. पण ही गोष्ट काही लखनला सहन झाली नाही. तो शांत बसायचं नावच घेत नव्हता. तो वारंवार तिला त्रास देत राहिला. पोलिसांकडे जाऊन त्यानं लक्ष्मी व तिच्या नवऱ्याविरुद्ध तक्रारी द्यायला सुरुवात केली आणि लक्ष्मी व लखन यांच्यामध्ये भांडणे सुरू झाली. आपल्यासोबत नवरा जेलमध्ये गेल्यानंतर काय काय घडलं हे लक्ष्मीनं आपल्या नवऱ्याला सांगून दिलं. त्या दिवशीही 10 जुलै 2025 रोजी लक्ष्मीला पुन्हा एकदा लखनने फोन केला आणि तू पुन्हा नवऱ्याला सोडून माझ्याकडे राहायला ये असं तो म्हणाला. लखनने पुन्हा एकदा लक्ष्मीला भेटायला बोलवलं. नेहमीप्रमाणे त्याला वाटलं ती येईल आणि ती त्याला भेटायला गेली सुद्धा. पण यावेळी ती एक निर्णय घेऊन गेली होती, लखनपासून कायमची सुटका पाहिजे असा. तिथे गेल्यानंतर त्या दोघांमध्येही त्याच गोष्टींवरून वाद झाला. तू नवऱ्याला सोड, आपल्यात अनैतिक संबंध आहेत, आपण पुन्हा एकत्र राहू. पण ही गोष्ट या लक्ष्मीला नको होती. राग, तिरस्कार, अपमान, असहाय्यता सगळं त्या क्षणीच वादातून बाहेर पडलं. लक्ष्मीनं फोन उचलून रागानेच नवरा विशालला कॉल केला. ह्याचा काहीतरी शेवट कर म्हणाली. विशालनं काहीही विचार न करता त्वरित आपल्या गुन्हेगारी साथीदारांना जमा केलं. आकाश उर्फ माया घस्ते, संस्कार सावर्डे आणि अजित चुडेकर यांनी लगेच लखनचा पाठलाग सुरू केला. सायबर चौकात लखन त्यांच्या नजरेत पडला. विशाल आणि त्याचे साथीदार त्याच्या मागे लागले. तवेरा गाडीतून. लखनला कल्पना आली की काहीतरी बिनसतंय, पण तो त्यांच्या तावडीतून सुटू शकला नाही. शाहू टोलनाक्याजवळ त्याला गाडीत जबरदस्तीनं बसवण्यात आलं. गाडी निघाली. संकेश्वरजवळ एका सुनसान नदी काठावर त्याला नेण्यात आलं. लखनला मारहाण झाली. तो ओरडत राहिला, जीवाची भीक मागत राहिला. पण त्या 5 हिंस्र माणसांच्या मनात दया नव्हती. त्याच्यावर वार झाले. 1, 2, 3. लखन चुकीचा होता, पण अशा स्वरूपात त्याला मारणं हेही तितकंच चुकीचं. वारामागून वार त्याच्यावर झाले. अखेर लखन शांत झाला, तोही कायमचा. आता मात्र हे आरोपी शांत बसले नाही. त्यांनी त्याच्या शरीराचे तुकडे केले, अवयव बाजूला केले आणि नंतर ते नदीत फेकून दिले. त्याच्या शरीरातलं रक्त नदीच्या चिखलात मिसळू लागलं. सगळे पुरावे नष्ट करण्यात आले आणि हे आरोपी तिथून निघून गेले. इकडे मात्र त्याची हत्या झाली आणि तिकडे गावात फक्त एकच गोष्ट की लखन बेनाडे हा बेपत्ता आहे. गावात कुजबूज सुरू झाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी बेपत्ता व्यक्तींची यादी पुन्हा एकदा तपासायला घेतली.
पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली, विशाल गस्ते काहीतरी लपवत आहे. आता लगेचच त्याचा शोध घेतला गेला आणि तो उजळाईवाडी येथील एका कार वॉश सेंटरमध्ये लपलेला असल्याचं समोर आलं. पोलिसांनी त्याला अटक केली, पण सुरुवातीला उडवाउडवीचीच उत्तरे त्याच्याकडून पोलिसांना मिळत राहिली. पण मग त्याच्याकडून काही महत्त्वाचीही माहिती शेवटी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लक्ष्मी आणि इतर 3 आरोपींना ताब्यात घेतलं. काही तासांच्या चौकशीनंतरच लक्ष्मीच्या डोळ्यांतून अश्रू गळू लागले आणि ती पोलिसांना म्हणाली, "हो, आम्हीच केला आहे लखनचा खून." सत्य उघड झालं, पण त्या सत्यानं पूर्ण गाव हादरलं. रांगोळी गावात संतापाची लाट उसळली. एक समाजसेवक, राजकीय कार्यकर्ता मित्राच्या घरच्यांना मदत करतो म्हणता म्हणता त्याच्यावर वर्चस्व, स्वार्थ आणि लैंगिक लालसेनं झपाटले आणि शेवटी त्याची लखतरं नदीत फेकण्यात आली. या लखनवर याआधीही महिलांना त्रास देतो असे गुन्हे नोंद करण्यात आलेले आहे, पण आता याचे उत्तर देण्यासाठी तो जिवंत नाही. आरोपींना अटक झाली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. पोलिसांनी खुनासाठी वापरलेली तवेरा गाडी, मृतदेहाचे अवशेष आणि अन्य पुरावे जप्त केले आहेत. गुन्ह्याची संपूर्ण केस फायलिंग चालू आहे आणि पुढे कोर्टात खटला चालणार आहे. या प्रकरणात आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा होण्याची शक्यता प्रबळ आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, लखनचं वागणं चुकीचं होतं. त्याने इतरांच्या दुःखाचा गैरफायदा घेतला, पण जे झालं ते कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन झालं. त्याने चुकी केली म्हणून न्याय मागायला हत्या हा मार्ग योग्य ठरत नाही. एका चुकीवर दुसरी चूक ही सुधारणा नाही. चूक कुणाचीही असो, न्यायाचा मार्ग हिंसेतून जात नाही. गुन्हा कितीही खोल असला त्यावर कायद्यानेच उत्तर दिलं पाहिजे, नाहीतर प्रत्येक सूड नव्या गुन्ह्याला जन्म देतो. कोणीतरी आपल्यावर अन्याय करत असेल, मानसिक त्रास देत असेल तर धैर्यानं उभं राहा, मदत मागा, कायदेशीर मार्ग निवडा. कारण सूड घेणारा कधीही नायक होत नाही, तो दुसरा गुन्हेगारच ठरतो. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच खाली कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा. धन्यवाद.